माय न्यू व्लॉग. आणि आता आपण फ्रेश वगैरे होऊन रेडी वगैरे होऊन आधी नाश्ता करून घेऊया आणि मग आम्ही निघणार आहोत. लेट्स सी. तो थंबनेल वरून तुम्हाला सगळ्यांनाच कळालं असेल की आज आपण कुठे जात आहोत. सो जाण्यापूर्वी आधी आपण नाश्ता करून घेऊया. नाश्ता वगैरे करून रेडी वगैरे झालो आहोत. आता आम्ही चाललो आहोत महाबळेश्वर. रस्ते तर खूपच छान होते, पण इथून चालत असताना माझ्या मनात एकच विचार होता की ह्या रोडवर रात्रीची किती भीती वाटत असेल. फायनली आम्ही पाचगणीच्या बस स्टॉपवर पोहोचलो होतो आणि इथे तुम्हाला वेळापत्रक दिलेलं आहे, त्यानुसार इथे बसेस येत राहतात. त्याच्यानंतर आम्हाला इथून डिरेक्टली महाबळेश्वरला जायचं होतं. पण जर तुम्ही टॅक्सीने प्रवास करणार असाल आणि तुम्हाला फक्त महाबळेश्वर मंदिराचं दर्शन करायचं असेल तर इट्स नॉट पॉसिबल, कारण की तुम्हाला इथले टॅक्सीवाले पॉइंट सुद्धा कव्हर करायला लावतात. सो आम्ही शेवटी लालपरीचा पर्याय निवडलेला होता, पण तेही पॉसिबल नाही झालं कारण की ऑल तिकीट्स बुक होत्या. शेवटी आमचं नशीब एवढं चांगलं होतं की आम्हाला आमच्या ओळखीचे काका भेटले आणि त्यांनी आम्हाला महाबळेश्वर मंदिराच्या इथे सोडलं. सो आमचा प्रवास मग इथून सुरू झाला. शेवटी मंदिराच्या इथे पोहोचलो आणि मग मस्तपैकी दर्शन करायला रांगेमध्ये उभे राहिलो. गर्दी फार नव्हती, पण थोडीफार तर होती. ह्या मंदिराला मी दुसऱ्यांदा भेट देत आहे आणि हे मंदिर फार जुनं आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईंची सुवर्ण तुला देखील ह्या मंदिरात झालेली आहे. इथलं जे शिवलिंग आहे ते सुमारे 500 वर्षांपूर्वीचं आहे, त्यामुळे ह्या मंदिराला नक्की भेट द्या. आणि इथल्या माहितीनुसार ह्या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. हेमाडपंथ म्हणजे बांधकाम करणाराचा त्यावेळेचा जो वर्ग होता, त्या काळी जे लोक जे बांधकाम करणारे होते त्यांना ते हेमाडपंथी म्हणून गणलं जायचं. त्या काळात जुन्या काळात एकदम दगडी बांधकाम जे करणारे ते हेमाडपंथी. त्या काळची लोक म्हणजेच हेमाडपंथी लोक माती आणि चुना न वापरता बांधकाम करायचे, त्यामुळे ही आधुनिक मंदिरं खूप क्वचित आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच बघितली पाहिजेत. त्या लेफ्ट साईडलाच आपल्याला अतिबळेश्वर मंदिर दिसेल. हे मंदिर देखील खूप सुंदर आहे. ह्याचं दर्शन घेऊन आम्ही पंचगंगा मंदिराकडे वळलो. जुन्या महाबळेश्वर मंदिराला भेट देत असाल तर ह्या मंदिरांना सुद्धा नक्की भेट द्या, कारण की ही मंदिरं सुद्धा जवळपासच आहेत. पंचगंगा मंदिराकडे जाताना आम्ही शॉपिंग करून थोड्याशा पायऱ्या चढून आम्ही पंचगंगा मंदिराकडे फायनली पोहोचलो होतो आणि इथे 5 नद्यांच्या उगमस्थानातून पाणी येतं. हे मंदिर देखील खूप प्राचीन आहे. इथे फोन्स अलाउड नाहीये, व्हिडिओग्राफी अलाउड नाहीये. आणि मग तिथून दर्शन घेतल्यानंतर आम्ही कृष्णाबाई मंदिराकडे. हे मंदिर रोडच्या पलीकडे आहे, त्यामुळे तुम्हाला रोड क्रॉस करून पुढे जायचं आहे आणि हा रस्ता खूप सुंदर आहे. ही सगळी मंदिरं खूप प्राचीन आहेत. ह्या मंदिरामध्ये देखील कृष्णा नदीचा उगम झालेला आहे आणि त्या मंदिराच्या पलीकडे आपल्याला स्ट्रॉबेरीची बाग दिसेल, त्यामुळे तिथे देखील तुम्ही जाऊ शकता. इथून तुम्हाला बाहेरील दृश्य देखील खूप सुंदर दिसेल. डे 1 मध्ये ही सगळी मंदिरं तुम्ही नक्की कव्हर करू शकाल आणि आम्ही सुद्धा डे 1 मध्ये ही सगळी मंदिरं कव्हर करून रिटर्न घरी आलो आणि मग आम्ही आमचं जेवण डिनर केला. आणि आज आम्ही डिनरमध्ये चायनीज फूड ऑर्डर केलेलं, त्यामुळे असा आमचा दिवस गेलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की डे 2 येणार आहे. सो थँक फॉर वॉचिंग. बाय गाईज.